Good morning to all TYIT students in our ISM lecture. So last lecture ला आपण ह्या 4 लाईफ सायकल फेजेस बघितल्या होत्या. That is the service design, service operation and continuous service improvement. So now we will see what is the service catalog management. तर याच्यामध्ये काय सांगितले? Imagine walking into a restaurant for lunch only to find there is no menu available for you to pursue. So how will the staff provide you the information about what options are available to you? Then how will you know what ingredients and items are included in each meal, etc. So while this example may be far removed from the running of IT organization, the principles remain the same. Means what? A restaurant is in business to provide dining services to customers, and through the use of their menu and the knowledge of skills of staff, customers can understand what is available of them and make effective choices in a simple manner. आता इथे त्यांनी काय सांगितलंय? एक त्यांनी एक्झाम्पल दिलंय. सपोज आपण एका रेस्टॉरंटमध्ये जातोय लंचसाठी, तर त्या रेस्टॉरंटमध्ये एक्झॅक्टली काय आहे हे आपल्याला कसं कळेल? तर त्याच्यासाठी तिथे त्यांचं एक मेनू कार्ड असतं आणि त्या मेनू कार्डवरती त्यांच्याकडे काय काय प्रकारचे मील्स किंवा कुठल्या प्रकारचे लंच आहे ते तिथे लिहिलेलं असतं. जसं की ब्रेकफास्टला काय मेनू असेल, लंचला काय असणार, डिनरला काय असणार, एक्सेट्रा. सो या सगळ्याची डिटेल माहिती आपल्याला त्या मेनू कार्डवरून मिळू शकते विदाउट कम्युनिकेटिंग विथ द सर्व्हर्स. म्हणजे तिथल्या लोकांशी अधिक काही न विचारता जस्ट मेनू कार्ड बघून सुद्धा आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. सो सिमिलरली तेच एक्झाम्पल इथे बिझनेसमध्ये आहे. जेव्हा एखादी नवीन सर्व्हिस किंवा एखादं नवीन बिझनेस सर्व्हिस एखादी मार्केटमध्ये येते, तेव्हा त्या सर्व्हिसकडून कस्टमरला काय काय मिळणार आहे, काय कुठल्या सर्व्हिसेस कस्टमरला मिळणार आहेत. सो त्याचं एक कार्ड, जसं की रेस्टॉरंटमध्ये मेनू कार्ड असतं, सो तशा प्रकारच्या त्यांच्या सर्व्हिसेस इथे अवेलेबल असणं आवश्यक आहे. सो त्या सर्व्हिसेस रीड करून किंवा त्या सर्व्हिसेस सगळ्या बघून तुमच्या कस्टमरला कळेल की एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे आणि ही सर्व्हिस आपल्याला ते सगळं प्रोव्हाइड करू शकते का. सो आता सर्व्हिस कॅटलॉग मॅनेजमेंट याचं गोल काय आहे? सो द प्रायमरी गोल ऑफ सर्व्हिस कॅटलॉग इज टू एन्श्युअर दॅट सर्व्हिस कॅटलॉग इज produced, maintained and always contains accurate information on all operational services and those ready for development. So other objectives include to produce a single source of consistent information for communicating available services and their associated details, interfaces and dependencies. याच्यामध्ये काय गोल आहे सर्व्हिस कॅटलॉग मॅनेजमेंटचा? की इथे आपल्याला काही प्रोडक्शन करायचं आहे, मेंटेन अँड ऑलवेज कंटेन ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याला सगळ्या ऑपरेशनल सर्व्हिसेसना प्रोव्हाइड करायची आहे. आणि बाकीचे ऑब्जेक्टिव्स काय आहे? तर आपल्याला ते सिंगल सोर्स ऑफ कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन फॉर कम्युनिकेटिंग अवेलेबल सर्व्हिसेस हे प्रोव्हाइड करायचं आहे. नेक्स्ट काय आहे? टू एन्श्युअर दॅट इट इज वाइडली अवेलेबल टू दोज हु आर अप्रूव्ड टू ॲक्सेस इट. नेक्स्ट वन आहे टू एनेबल मेकॅनिझम्स ऑफ सेल्फ हेल्प युटिलायझिंग टेक्नॉलॉजी विदिन द सर्व्हिस कॅटलॉग. त्याचा स्कोप काय आहे? सो द स्कोप ऑफ दिस प्रोसेस इज टू प्रोव्हाइड अँड मेंटेन ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ऑन ऑल सर्व्हिसेस. हे मगाशी आपण बघितलेलं आहे, हा त्याचा स्कोप आहे. सो त्याच्यामध्ये काही जो टास्क आहेत, फर्स्ट काय तर त्याची सर्व्हिसची डेफिनेशन. नेक्स्ट काय? प्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ ॲक्युरेट सर्व्हिस कॅटलॉग. त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ द इंटरफेसेस. नेक्स्ट पॉईंट आहे आयडेंटिफिकेशन अँड डॉक्युमेंटेशन. आणि त्याच्यानंतरचं पॉईंट काय आहे? आयडेंटिफिकेशन अँड डॉक्युमेंटेशन ऑफ द इंटरफेसेस अँड डिपेंडन्सीज between all services
which supports the CIS and CMS. So see the figure 5.1, the business and technical service catalogs. तर याच्यामध्ये काय आहे, तर बिझनेस प्रोसेस 1, बिझनेस प्रोसेस 2, हे वरचा जो लेअर आहे तो आपला बिझनेस सर्व्हिस कॅटलॉगचा आहे, ज्याच्यामध्ये डिफरंट सर्व्हिसेस आहेत, जसे की सर्व्हिस ए असेल, सर्व्हिस बी, सी एक्सेट्रा. आणि ह्या प्रत्येक सर्व्हिसची ही टेक्निकल सर्व्हिस कॅटलॉग आहे. जसे की सपोर्ट सर्व्हिस असेल, हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर आहे एक्सेट्रा. सो हे डिफरंट टाइप्स ऑफ कॅटलॉग्स आहेत. पहिला आहे बिझनेस सर्व्हिस कॅटलॉग. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व असतात, तर त्यामध्ये त्याची लँग्वेज, देन यूज ऑफ बिझनेस टर्मिनॉलॉजी, त्यानंतर आणि असतं बघा, इट कंटेन्स डिटेल्स ऑफ ऑल द IT सर्व्हिसेस डिफाइंड इन द कंटेक्स्ट ऑफ कस्टमर्स together with relationships to the business units and the business process they support. Next काय आहे, this information is utilized to form the customer view of the service catalog. आता याच्यामध्ये काय आहे, सेकंड पॉइंट आहे टेक्निकल सर्व्हिस कॅटलॉग. तर याच्यामध्ये काय काय आहे, अदर सपोर्टिंग सर्व्हिसेस आहेत, शेअर्ड सर्व्हिसेस, in component and configuration items necessary for the delivery of the services to the business. And next आहे the technical service catalog should underpin the business service catalog. नेक्स्ट आहे कॅपॅसिटी मॅनेजमेंट. यामध्ये बघूया काय आहे, गोल काय आहे, थोडं इन्शुअर द करंट अँड फ्युचर कॅपॅसिटी अँड परफॉर्मन्स डिमांड्स of the customer regarding IT service provision which are delivered for a cost effective manner. So आता कॅपॅसिटी मॅनेजमेंट प्रोसेस मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. पहिला आहे राईट कॅपॅसिटी ॲट द राईट लोकेशन ॲट द राईट मोमेंट फॉर द राईट कस्टमर अगेन द राईट कॉस्ट. सो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मॅटर करतात. आता कॅपॅसिटी मॅनेजमेंटचं मेन गोल काय आहे, सो इट प्रोव्हाइड्स द प्रेडिक्टिव्ह अँड ऑनगोईंग कॅपॅसिटी इंडिकेटर्स नीडेड टू अलाइन द कॅपॅसिटी टू डिमांड. सो इट इज अबाउट फाइंडिंग द राईट बॅलन्स बिटवीन रिसोर्सेस अँड कॅपॅबिलिटी. आता इथे बघा त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे, टू मेनी रिसोर्सेस अँड कॅपॅबिलिटीज. इथे बघा कॉन्सिक्वेन्स एक दाखवलेला आहे. धिस ग्राफ रिप्रेझेंट्स व्हॉट, the consequences of reactive behavior in managing capacity. So आता याची जी डायगोनल लाईन दिसते बघा रेड कलर मध्ये, सो धिस डायगोनल सॉलिड लाईन रिप्रेझेंट्स द टिपिकल कॅपॅसिटी नीड्स ऑफ एन ऑर्गनायझेशन ओव्हर टाइम. आणि जी दुसरी दिसते आहे डॉटेड लाईन, धिस लाईन रिप्रेझेंट्स द आयडियल मॅनेजमेंट ऑफ कॅपॅसिटी टू मीट ऑर्गनायझेशनल नीड्स. सो दिस इज जस्ट वन ऑफ द एक्झाम्पल. Next one, there are different sub-processes of capacity management. So first is the business capacity management. It manages the capacity to meet future business requirements for IT services. That is, it identifies the changes occurring in the business to assess how they might impact capacity and performance of IT services. So there are different sub-processes of capacity management. First is business capacity, second one is the service capacity, third one is the component capacity management, etc. So next one is the activities of capacity management. आता याच्यामध्ये बघा डिफरंट ऍक्टिव्हिटीज आहेत. फर्स्ट आहे, इथे मगाशी म्हटलं तसं हे इथे लेफ्ट अप कॉर्नरला डिफरंट मॅनेजमेंट दिलेलं आहे, बिझनेस सर्व्हिस अँड कंपोनंट. आणि हे सगळे त्यामध्ये कंपोनंट्स आहेत, परफॉर्मन्स, मॉनिटरिंग, डिमांड, ॲप्लिकेशन सायझिंग, मॉडेलिंग एक्सेट्रा.
नेक्स्ट वन आहे परफॉर्मन्स मॉनिटरिंग. So measuring, monitoring and tuning the performance of IT infrastructure components. आता आणि कॅपॅसिटी मॅनेजमेंट मध्ये काय काय गोष्टी येतात. पहिला आहे परफॉर्मन्स मॉनिटरिंग, दुसरा आहे डिमांड मॅनेजमेंट, तिसरा आहे ॲप्लिकेशन सायझिंग, चौथा आहे मॉडेलिंग, पाचवा ट्युनिंग, सहावा स्टोरेज ऑफ कॅपॅसिटी मॅनेजमेंट डेटा, then capacity planning and reporting. So what is performance monitoring? आता याच्यामध्ये काय काय येतं, तर मेजरिंग, मॉनिटरिंग अँड ट्युनिंग द परफॉर्मन्स ऑफ IT इन्फ्रास्ट्रक्चर कंपोनंट. ट्युनिंग करणे म्हणजे काय, तर त्यांचं जे काही परफॉर्मन्स आहे तो एक्झॅक्टली कशा प्रकारे चाललेला आहे, तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल, सो त्याला म्हणायचं ट्युनिंग द परफॉर्मन्स. नेक्स्ट आहे डिमांड मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये काय आहे, a short-term reactive implementation of strategies which consider in a service strategy to manage current demand. Next one is the application sizing. So determining the hardware or network capacity to support new or modified applications and the predicted workload. Next आहे modeling. आता इथे काय आहे, used to forecast the behavior of the infrastructure under certain conditions. For example काय, the number of users doubled then if a network link fails. Next point आहे ट्युरिंग. आपण कशाला म्हणायचं ट्युनिंग, मगाशी म्हटलं तसं मॉडिफिकेशन्स कसे करता येतील दिलेल्या सर्व्हिसमध्ये त्याला. नेक्स्ट आहे मॅनेजमेंट डेटा, त्याचं जे काय स्टोरेज आहे ते कशा प्रकारे करता येईल, त्याला म्हणायचं स्टोरेज ऑफ कॅपॅसिटी मॅनेजमेंट डेटा, देन कॅपॅसिटी प्लॅनिंग अँड रिपोर्टिंग. So if you have any query related to this, then ask me in my feedback form. Then don't forget to fill attendance link after listening this lecture.